तर मिठी नदीबाबत मराठी माणसाला काम दिलं जात नाही असं किशोरी पेडणेकरांनी म्हटले। सगळा देश अदानीला देऊन टाकायचा आहे असाही टोला यावेळेस पेडणेकरांनी लगावलाय। ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। जे लोक मराठी माणसांना का पुढे करत नाही असा प्रश्न आता गेल्या 4 वर्षात तर नक्की विचारतायत। मग सगळे मराठी कुठे गेले? हेच का तुमचं बेगडी प्रेम? आणि पूर्ण देशात अदानी, जगात अदानी नेमकं चाललंय काय? आणि हे मुंबईकरांनी आता बघावं। बातमी महत्त्वाची आहे। तुळजाभवानीच्या तिजोरीतून राजकीय प्रतिनिधी चोरी करतात, त्यांना भाजपने आमदार खासदार केलंय असं सुजात आंबेडकर म्हणतात। नगराध्यक्ष पदासाठी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीही उभे केल्याचं सुजात आंबेडकरांनी बोलून दाखवलंय। आपण त्यांना निवडून देणार आहात का असा सवालही सुजात आंबेडकर उपस्थित करतायत। काही लोक आहेत जे मंदिराला आलेले फंड, तुळजापूरच्या मंदिरात आलेले आई भवानीसाठी आलेली निधी पण चोरतायत। आणि ही लाजिरवाणी गोष्ट समजून घ्या की भाजपने अशी लोक उभी केली आहेत आणि भाजपने असे लोक आमदार आणि खासदार बनवलेत जे मंदिराच्या दानपत्रामध्ये हात टाकून चोऱ्या करतात। आणि अशा लोकांना परत निवडून देणार आहात का? जो माणूस ड्रग्सची तस्करी करतो, जो माणूस ड्रग्स पोहोचवतो आणि इकडच्या लेकरा बाळांना, तरुणांना अंमली पदार्थांच्या मागे लावतो, अशा माणसाला भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले। तर अजित पवारांच्या स्टेजवरती शरद पवार यांच्या आमदाराची हजेरी बघायला मिळते। आमदार राजू खरे यांची अजितदादांच्या स्टेजवर उपस्थिती होती। राजू खरे हे शरीराचे वजन कमी करा, जनमानसातील वजन वाढवायचं आम्ही बघू। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजू खरे यांना हा सल्ला आहे। मगाशी आमचे राजू खरे म्हणले की बाबा मी वजन कमी केलं, 25 किलो वजन कमी केलं। राजू खरेजी, तुम्ही तुमचं शरीराचं वजन कमी करा, पण जनमानसातलं तुमचं वजन कसं वाढवायचं ते आपण बघू, काही काळजी करू नका। परंतु ह्या भागातल्या लोकांना विकासाच्या बाबतीमध्ये वंचित ठेवण्याचं आपण कदापि होऊ देणार नाही।